आणि आता बातमी आहे अमेझॉनवर झालेल्या कारवाईची। पुण्याच्या चाकणमध्ये अमेझॉन कंपनीच्या गोडाऊनवर भारतीय मानक ब्युरोनं छापा टाकलाय। यात तब्बल 2,500 उत्पादनांवर कारवाई केली आहे। यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह लहान मुलांच्या घातक खेळणींचाही समावेश आहे। या कारवाईमुळे ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पुण्याच्या भारतीय मानक ब्युरोचे पुणे शाखा कार्यालयाचे संचालक सुरेंद्र राणे यांनी याविषयीची माहिती दिली आहे। चाकणमध्ये असणाऱ्या आंबेठाणमध्ये अमेझॉनच्या गोडाऊनवर रेड पडली, म्हणजे छापा पडला आणि या छाप्यामध्ये जवळजवळ 2500हून अधिक जी उत्पादनं आहे ती याच्यामध्ये संदिग्ध अवस्थेत सापडली। भारतीय मानक ब्युरोने ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान हे वास्तव समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे आता ऑनलाईन खरेदी करताना आपल्याला याची काळजी घ्यावी लागणार आहे। पुण्यातल्या भारतीय मानक ब्युरोच्या कार्यालयामध्ये मी आहे, इथे माझ्यासोबत राणे सर आहेत। काय सांगाल की ही कारवाई कशी झाली आहे आणि काय झाली? जशी तुम्ही सांगितलं की ही कारवाई आम्ही तिथे केली। बेसिकली भारतीय मानक ब्युरोला वेगवेगळ्या ठिकाणावरून अशा कंप्लेंट्स आल्या होत्या की जे ऑनलाईन सेल्स पोर्टल आहेत की ज्यामध्ये वेगवेगळे क्वालिटी कंट्रोल ऑर्डर जे भारत सरकारने इश्यू केलेले आहेत किंवा जे आम्ही ISI मार्क किंवा इतर मार्किंग आम्ही जी करतोय त्यानुसार काही ठिकाणी मिसयूज होत आहे आणि जे ग्राहक आहेत त्यांची फसवणूक होत आहे। त्यानुसार भारतीय मानक ब्युरोच्या मुख्यालयाने सुद्धा काही प्रॉडक्ट परचेस केलीत। त्यांना पण ती जी कंप्लेंट आहे ती खरी म्हणजे व्यवस्थित वाटली। त्यानुसार आम्ही इथे सुद्धा चाकणमध्ये जे त्यांचं गोडाऊन होतं अमेझॉनचं त्यांच्यावर रेड केली। त्यामध्ये आम्हाला 2500 पेक्षा जास्त आयटम्स अशी मिळालीत की जी क्वालिटी कंट्रोलची व्हायोलेशन होती किंवा ISI मार्कचा मिसयूज होता। त्यामध्ये वेगवेगळी प्रॉडक्ट होती की जशी गिझर, खिलोने म्हणजेच खेळणी की जी मुलांकरता खूप महत्त्वाची आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स की जे सगळ्या अशा प्रकारे सगळ्याच ठिकाणी मिसयूज त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आहे। निश्चितच आपण त्यांच्यावर काय कारवाई करतोय? आता त्यांचे आम्ही सर्च अँड सीजरनुसार आम्ही मटेरियल वगैरे सगळं सीज केलं आहे। त्यांचे काही डॉक्युमेंट पण आम्ही सीज केलेली आहेत। त्यानुसार आता पुढची जी लिगल कारवाई आहे ती आम्ही इथल्या कोर्टात तिथले म्हणजे जे अमेझॉनचे जे म्हणजे डायरेक्टर्स किंवा ही जे टॉप मॅनेजमेंट आहे त्यांच्या अगेन्स्ट प्लस जे लोकल इन्चार्ज आहेत त्यांना पार्टी बनवून त्यांच्या अगेन्स्ट आम्ही कारवाई करू। निश्चितच। मात्र ही तक्रार आपल्याला कशी प्राप्त झाली आणि ही माहिती कशी मिळाली? बेसिकली ही तक्रार आम्हाला जी प्राप्त झाली होती की आपण म्हणजे ग्राहक आहेत ते वेगवेगळ्या पोर्टलवरून आपण काही परचेस करतोय, पण ते परचेस केल्यानंतर काही जे ग्राहक अशी होती की ज्यांना BIS बद्दल चांगल्या प्रकारे माहिती होती तर त्यांनी त्या प्रॉडक्टला BISच्या साईटवर किंवा BIS केअर ॲप जी आहे तिथे व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्यांना लक्षात आलं की इथे कुठेतरी मिसयूज होत आहे।